नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, ITS श्रीवर्धन. मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश लिटरसी, IT लिटरसी, कम्युनिकेशन स्किल याबद्दल माहिती जाणून घेतली होती. आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एंटरप्रिन्युअरशिप स्किल्स म्हणजेच उद्योजकता कौशल्य याबद्दल समजावून घेणार आहोत. सो बॉयज, लेट्स स्टार्ट. In this today's video, we will see privatization म्हणजेच खाजगीकरण, एंटरप्रिन्युअरशिप, सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजेच उद्योजकता स्वयंरोजगार, एंटरप्रिन्युअर म्हणजे उद्योजक, स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणजे लघुउद्योजक, इन्स्टिट्यूशनल असिस्टंट संस्थात्मक सहाय्यता, MSME म्हणजे सूक्ष्म लघु मध्यम संस्था, NSTFDC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय आणि विकास महामंडळ. सो बॉयज, प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण. इन द प्रायव्हेटायझेशन देअर आर द मेन स्ट्रेंथ अँड द विकनेसेस. म्हणजेच खाजगीकरणामध्ये काही बलस्थाने आहेत तर काही दुर्बलता आहे. आता आजचा जो आपला चॅप्टर आहे उद्योजकता कौशल्ये, यामध्ये नेमकं आपल्याला उद्योजक होण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत किंवा उद्योजक होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आपण पूर्तता केली पाहिजे, नक्की उद्योजकता हा शब्द कसा आला किंवा याबद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत. तर सर्वात पहिले खाजगीकरण. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विचारपूर्वक भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था राहील असे ठरवले. देशातील सर्वच महत्त्वपूर्ण उद्योग हे पूर्णपणे खाजगी असणे म्हणजे भांडवलशाही किंवा ते पूर्णपणे सरकारी असणे म्हणजे समाजवाद, या दोन्ही गोष्टी भारताच्या संपूर्ण प्रगतीसाठी मार्ग ठरतील याची त्यांना खात्री होती. त्यामुळेच या दोन्ही अर्थव्यवस्थांचा सुवर्णमध्य साधूनच मिश्र अर्थव्यवस्था त्यांनी स्वीकारली होती. मात्र 1991 सालचा विचार केल्यास जागतिक स्तरावर परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती. तसेच भारतातही पुढील गोष्टींची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली होती. ती म्हणजे वाढत्या लोकसंख्येला पुरेसे काम, रोजगार उपलब्ध करून देणे, विकासाचा दर वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाची जागतिक पातळीवर देवाणघेवाण करून भारतीय उद्योगांना आधुनिक बनविणे, उद्योगधंद्यावरील सरकारी पकड, नियंत्रण सैल करून खाजगी क्षेत्रातील उद्योगांची संख्या वाढविणे, देशात रोजगार निर्मितीस चालना देणे, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करून सर्व क्षेत्रातील उत्पादकता वाढविणे. वरील सर्व गोष्टी केल्याशिवाय किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्याशिवाय देशाची प्रगती होणे अशक्यच होते. मात्र हे सर्व करणे एकट्या सरकारला अजिबात शक्य नव्हते. आता सरकारची मुख्य कामे किंवा कर्तव्य कोणती असतात तर देशाला सुव्यवस्थापन देणे, उत्तम परराष्ट्र व्यवहार सांभाळणे, देशाच्या सीमांचे रक्षण करणे, देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याची काळजी घेणे वगैरे वगैरे इत्यादी. त्यामुळे उद्योग उभारून नफा कमविणे हे काही सरकारचे मुख्य काम नाही. तसेच देशात शिक्षण, तंत्रज्ञान याचा विकासही पुरेसा झालेला होताच. त्यामुळे या शिक्षित लोकांच्या कर्तृत्वाला वाव मिळवून देण्याच्या प्रगतीत त्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने खाजगीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता. सर्व सरकारी उद्योगांपैकी काही मोजकेच महत्त्वपूर्ण उद्योग जसे की दूरसंचार आणि रेल्वे इत्यादी सोडून यावरील
सरकारी नियंत्रण कायम ठेवून इतर सर्व उद्योगातील सरकारचे भागभांडवल मुक्त करणे, पर्यायाने त्यावरील नियंत्रणही टप्प्याटप्प्याने खाजगी क्षेत्रासाठी मुक्त करणे, अशा अर्थाने भारतात खाजगीकरणास सुरुवात झाली. खाजगी उद्योग काढण्यासाठी पूर्वी खूप परवानग्या, अटी आवश्यक होत्या. त्यामुळे कुणीही सहजासहजी उद्योग काढू शकत नव्हते. मात्र सरकारने हा लालफितीचा कारभार, लायसन्स राज पुष्कळच कमी केला. नागरिकांनी छोटे मोठे उद्योग उभारावे म्हणून आपल्या अनेक परवानग्या, अटी, शर्ती एकतर खूप कमी केल्या आणि ज्या अनावश्यक जाचक होत्या त्या रद्द केल्या. यालाच उदारीकरण म्हटले जाते. या सर्व क्रियांमुळे उद्योगांच्या निर्मितीस चालना मिळालीच, शिवाय रोजगारातही प्रचंड वाढ झाली. आता खाजगीकरणाची बलस्थाने कोणती कोणती आहेत? तर खाजगीकरणाची सर्वात बलस्थाने जी आहेत ती त्याच्या यशस्वीतेत वाढ होते. सरकारचे मुख्य कार्यालयांकडे अधिक लक्ष राहते. सरकारी वित्तीय तूट कमी होते. मनुष्यबळाचा योग्य वापर होतो. साधनसामुग्रीचा योग्य वापर होतो. उद्योजकतेला प्रोत्साहन मिळते. खाजगीकरणामुळे सरकारी उत्पन्नात कराद्वारे वाढ होते. खाजगीकरणामुळे देशाच्या सर्वांगीण संपत्तीत वाढ होते. ही झाली खाजगीकरणाची काही बलस्थाने. तर देर आर द विकनेस ऑफ प्रायव्हेटायझेशन्स. दॅट मीन्स खाजगीकरणाचे काही तोटे आणि दुर्बलतासुद्धा आहेत. जसे की बदलास विरोध व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता असते. नोकऱ्यांमध्ये अस्थैर्य राहते. भांडवलशाहीत वाढ होते. सरकार दुर्बल होऊ शकते. ही झाली काही तोटे. नाऊ वी विल गो टुवर्ड द एंटरप्रिन्युअरशिप ऑर सेल्फ एम्प्लॉयमेंट, म्हणजे उद्योजकता किंवा स्वयंरोजगार. उद्योजकता म्हणजे काय किंवा स्वयंरोजगार म्हणजे काय, त्यांची उद्दिष्ट कोणती असतात हे आपण समजावून घेऊया. तर सर्वात पहिले उद्योजकता. उपक्रमशीलता व योजकता या मुख्य गुणांसह धाडस, बुद्धिमत्ता इत्यादी अनेक गुणांचा सुयोग्य वापर करून व्यक्तीने उद्योगांची उभारणी करणे यालाच उद्योजकता म्हणतात किंवा स्वयंरोजगार. स्वतःची बेरोजगारी नष्ट करण्यासाठी व्यक्तीने सेवा, निर्मिती इत्यादी व्यापार क्षेत्रात स्वतःचं उपजीविकेचे साधन निर्माण करणे यालाच स्वयंरोजगार असे म्हणतात. उद्योजकतेची उद्दिष्टे. सर्वात पहिलं, प्रत्येक व्यक्तीत उद्योजक होण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असतेच. तिला वाव मिळून उत्पादन करण्याची संधी मिळवणे, गुंतवणूक करण्याची व त्याद्वारे उत्पादन करण्याची संधी मिळवणे. तिसरं वैशिष्ट्य, दुसऱ्याने उभारलेल्या संघटनेच्या जाळ्यात न अडकता स्वतःचे अस्तित्व कायम राखणे. नंबर 4, कल्पक, नवनिर्माणवादी व उद्यमशील तरुणांना आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी प्राप्त करून देणे. 5वं वैशिष्ट्य, देशात लघुउद्योगांची वाढ होण्यास मदत करणे. 6वं वैशिष्ट्य, बेरोजगारीची समस्या निर्मूलन म्हणजेच नष्ट करण्यास मदत करणे. नंबर 7, स्वतःच्या रोजगाराचा प्रश्न सोडवितानाच इतरांसाठी रोजगार निर्मिती करणे. नंबर 8, व्यक्तींमधील उपक्रमशीलता राष्ट्रविकासाच्या दिशेने वळविणे. नंबर 9,
देशाला व देशातील नागरिकांना आवश्यक वस्तूंची कल्पक निर्मिती करणे. 10वं वैशिष्ट्य, ज्या वस्तूंची देशाला नाईलाजास्तव आयात करावी लागते अशा वस्तूंची निर्मिती करून आयातीला पर्याय उपलब्ध करून देणे. नंबर 11, तसेच देशासाठी निर्यात करून स्वतःच्या उद्योगाबरोबरच देशालाही संपन्न बनवण्यास हातभार लावणे. ही होती उद्योजकतेची वैशिष्ट्ये. बॉईज, नाऊ वी विल गो टुवर्ड द नेक्स्ट पार्ट, दॅट इज व्हॉट इज द नीड ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट इन इंडिया. दॅट मीन्स भारतात स्वयंरोजगाराची गरज का आहे. तर आजचा जो काळ आपण बघितला तर भारतात स्वयंरोजगाराची गरज खूप जास्त आहे. त्याची कारणे आहेत. सर्वात पहिलं कारण, भारताची लोकसंख्या प्रचंड वाढलेली असून लोकसंख्येच्या बाबतीत जगात आपला दुसरा क्रमांक आहे. पहिला अर्थातच चीन. या प्रचंड लोकसंख्येला अनेक कारणास्तव शासनाला नोकऱ्या, रोजगार मिळवून देणे शक्य नाही. त्यामुळे स्वयंरोजगाराकडे वळणे आवश्यक ठरत आहे. दुसरं कारण, दिवसेंदिवस बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत असल्याने व त्या पटीत नोकऱ्यांची निर्मिती होणे शक्य नसल्याने अनेक जणांना नोकरीसाठी वर्षानुवर्ष वाट पाहत बसावे लागते. निव्वळ रिकामे राहून अशा प्रकारे नोकरीची वाट पाहत राहणे कोणालाही परवडणारे नसतेच. त्यामुळे आयुष्यातील उमेदीचे दिवस अशा प्रकारे खराब होण्यापेक्षा उद्योजक बनण्याचे फायदेच अनेक असतात. तिसरं कारण आहे, जरी नोकरी मिळाली तरी सर्वांनाच त्यातील अटी, शर्ती, कामाचे स्वरूप इत्यादी गोष्टी आवडतीलच असे नाही. भारतीय लोक मुळातच कुटुंबाला भरपूर प्राधान्य देत असतात. त्यामुळे घर, गाव सोडून लांबच्या गावी जाऊन तिथे राहून नोकरी करण्याची सगळ्यांचीच मानसिकता नसते. अशा व्यक्तींसाठी घराजवळ गावातच केलेला स्वयंरोजगार फायदेशीर ठरतो. तर चौथं कारण, भारतात नोकरी मागणाऱ्यांची संख्या म्हणजे बेरोजगार ही नोकरी देणाऱ्यांच्या संख्येपेक्षा म्हणजे उद्योजक व्यवसायांपेक्षा प्रचंड मोठी आहे. त्यामुळेच साहजिकच सर्वांना नोकरी मिळूनच शकत नाही. मात्र स्वयंरोजगार असणारे उद्योजक, व्यवसायी इत्यादींची संख्या वाढल्यास त्यांना स्वतःचा रोजगाराचा प्रश्न तर मिटतोच, शिवाय इतरही अनेकांना ते रोजगार उपलब्ध करून देतात. त्यामुळे एकूणच संपूर्ण देशाचा विचार करता बेरोजगारांची संख्या काही संख्येने कमी होण्यास मदत मिळते. म्हणूनच भारतात स्वयंरोजगाराची गरज आहे. भारतात सध्याच्या स्थितीत युवकांची संख्या म्हणजे प्रत्यक्ष काम करू शकणाऱ्यांची संख्या खूप आहे. तसेच शिक्षित लोकांचे तंत्रज्ञान प्रमाणही शिक्षणाच्या सोयीच्या सुविधांमुळे भरपूर वाढलेले आहे. इतरही लोक जे शिक्षित नाहीत त्यांच्याकडे वंश परंपरेने चालत आलेले काही मूलभूत कौशल्य म्हणजे जसे की विणकर, काशेदार आहेतच. या सर्वांच्या वेगवेगळ्या कौशल्य गुणवैशिष्ट्यांचा योग्य उपयोग नोकरीत होईलच असे नाही. शिवाय प्रत्येकाच्या गुणांना हवा तसा वाव नोकरीतून मिळतोच असे नाही. त्यामुळे या कारणांसाठी भारतात स्वयंरोजगाराचीच गरज प्रचंड आहे. मित्रांनो, स्वयंरोजगार म्हटला की त्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. नोकरी म्हटलं तर त्याचे काही फायदे आणि तोटे आहेत. नाऊ वी विल डिस्कस अबाउट द ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट. दॅट मीन्स स्वयंरोजगाराचे फायदे आणि तोटे हे आपण समजून घेऊया. स्वयंरोजगाराचे फायदे. सर्वात पहिला फायदा, स्वतःच्या उत्पन्नाला मर्यादा राहत नाही. दुसरा, स्वतंत्रपणे पाहिले म्हणजे स्वतंत्र पाहिजे ते करता येते. 3, स्वतःची कल्पकता आचरणात आणता येते. 4, कुठलीही गुलामी करावी लागत नाही. 5, सभोवतालच्या परिस्थितीवर स्वतःचे नियंत्रण राहते. 6, स्वतःचे स्वतंत्र अनुकरणमुक्त जीवन जगता येते. 7,
स्वतःची बेरोजगारी तर नष्ट होतेच, पण जमल्यास इतरांनाही रोजगार देता येतो. तर 8. स्वतःची उपक्रमशीलता राष्ट्रविकासाच्या दृष्टीने उपकारक ठरते. हे होते स्वयंरोजगाराचे फायदे. तर स्वयंरोजगाराचे काही तोटे देखील आहेत. तर तोटे कोणते? सर्वात पहिले, प्राप्तीची खात्री नसते, उत्पन्न निश्चित नसते. 2. भविष्याची खात्री नसते. 3. सर्वच बाबतीत जोखीम स्वीकारावी लागते. 4. कामाच्या वेळा निश्चित नसतात. 5. सुरुवातीच्या काळात आर्थिकदृष्ट्या नेहमीच चणचण भासते. 6. अमर्याद वेळेपर्यंत काम करावे लागते. 7वा तोटा, सतत काम, श्रम यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. तर 8वा तोटा, व्यक्ती सदैव भांडवल उभारणी, कच्च्या मालाची उपलब्धता, विक्री, कामगारांचे पगार इत्यादीच्या विवंचनेतच मग्न असतो. हे होते स्वयंरोजगाराचे फायदे आणि तोटे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण स्वयंरोजगाराचे आणि त्याच्याबद्दल असलेल्या फायदे तोट्यांची माहिती घेतली. आता आपण स्वयंरोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत त्याची माहिती जाणून घेऊया. दॅट मीन्स द सेक्टर वेअर द ऑपॉर्च्युनिटीज ऑफ सेल्फ एम्प्लॉयमेंट आर अवेलेबल. खरं तर स्वयंरोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध नाहीत. आपण इकडे तिकडे बघितलं, आसपास पाहिलं, आपल्या घराच्या जवळ, घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, सभोवतालच्या वातावरणात डोळसपणे विचार केल्यास स्वयंरोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध आहेत. कष्ट करण्याची तयारी, लोकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी कल्पक योजना आणि पुरेसे नियोजन असेल तर स्वयंरोजगाराच्या वाटा दिसतील. कुठल्याही कामाची लाज न बाळगता स्वीकारलेल्या काम किंवा व्यवसाय यावर लक्ष केंद्रित केल्यास स्वयंरोजगार यशस्वी होतोच. आणि आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे, आत्मनिर्भर बना. पुढे दिलेल्या म्हणजे पुढे जर जे आहेत आपण जे चर्चा करणार आहोत त्यामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी थोडक्यात दिलेल्या आहेत. त्यातील प्रत्येक क्षेत्रात तुम्ही स्वतःच्या विचारांनी बरीच भर घालू शकाल. म्हणजे तुम्हाला जे माहिती असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये व्यवसाय तुम्ही भर देऊ शकता. लक्षात घ्या, पुढील जे तुम्हाला व्यवसाय सांगितले जातील ते फक्त हिमनगाचे एक छोटेसे टोकच असेल. असंख्य प्रकारच्या स्वयंरोजगारांची ती केवळ एक यादी आहे. ह्याच्यापेक्षा अनेक स्वयंरोजगार तुम्ही सुद्धा स्वतःहून तयार करू शकता. आता आपण बघूया फ्रीलान्सिंग म्हणजे संपूर्णपणे स्वतंत्र असलेले असे कोणते स्वयंरोजगार आहेत. तर ढोबळमानाने लेखक, पत्रकार, चित्रपट किंवा मालिकांसाठी पटकथाकार, संकलक, तसेच अभिनेते, भाषांतरकार, व्यंगचित्रकार, संगीतकार किंवा गायक किंवा चित्रकार हे स्वतंत्र म्हणजे फ्रीलान्सिंग काम करणारे स्वयंरोजगार आहेत. तर सर्व्हिसेसमध्ये सेवा जर आपण देणारे स्वयंरोजगार करत असू तर त्यामध्ये मेस चालवणे, अन्न पुरवठा करणे म्हणजे केटरिंगचा व्यवसाय, समारंभ व्यवस्थापन म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय, कपडे धुलाई, इस्त्री करून देणारे व्यवसाय, शिकवण्या घेणे, वाहन, रिक्षा, कार भाड्याने देणे हे सर्व्हिसेसचा एक स्वयंरोजगार आहे. तसेच यात्रा सहल घडवून आणणे, ट्रॅव्हल अँड टुरिझमचा व्यवसाय, वाहने दुरुस्ती, सर्व्हिसिंग करणे, रोजगार विनिमय केंद्र म्हणजे प्लेसमेंट सेंटर चालवणे हा सुद्धा एक सर्व्हिसचा आहे. तसेच विमा व्यवसाय करणे हा सुद्धा एक स्वयंरोजगार आहे. तर आपण निर्मितीमध्ये कोणते स्वयंरोजगार आहेत ते बघूया. घरगुती तसेच औद्योगिक उपकरणे, अवजारे बनवणे हा आपल्याला आयडिया केल्यानंतर उपयोगाचा ठरणारा व्यवसाय असू शकतो. तसेच कापड निर्मिती करणे, भांडी बनविणे, उद्योगांना लागणारे सुटे भाग बनवणे हे मॅन्युफॅक्चरिंगमधले स्वयंरोजगार आहे. तर व्यापारामधले स्वयंरोजगार कोणते? तर किराणा, कपडे, भाजीपाला, अन्न, मिठाई इत्यादी वस्तूंचे दुकान चालवणे हे व्यापारामध्ये येतात. तर औद्योगिक
कच्चा माल बनवणे, पक्का माल यांची खरेदी विक्री करणे, निरनिराळ्या औद्योगिक उत्पादनाची वितरण संस्था काढणे, चालविणे हे ट्रेडिंगचा स्वयंरोजगारामध्ये किंवा व्यापाराच्या स्वयंरोजगारात व्याख्या येते. तसेच ॲग्रिकल्चरल शेती याच्यामध्ये जो स्वयंरोजगार येतात ते पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे शेती करणे, दुग्ध व्यवसाय, गाई म्हशी पाळणे, कुक्कुटपालन करणे, उद्यान विद्या, माळीकाम, वराह पालन, बकरी किंवा शेळी पालन, बी बियाणे निर्मिती आणि विक्री करणे, फळभाज्या प्रक्रिया उद्योग ही सर्व ॲग्रिकल्चरल शेतीसारख्या स्वयंरोजगारामध्ये येतात. ही झाली फक्त हिमनगा एवढी दिसणारेच छोटेसे टोक. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रगल्भ मेंदूने अनेक स्वयंरोजगार तुम्ही त्यामध्ये वाढ करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वयंरोजगार आणि त्याच्याबद्दल असलेल्या संधी याच्याबद्दल माहिती जाणून घेतली. आता आपण एंटरप्रिन्युअर म्हणजे उद्योजक त्याची व्याख्या समजून घेऊया. हू इज सेड टू बी ॲन एंटरप्रिन्युअर? एंटरप्रिन्युअर ह्याची जे स्पेलिंग आहे ती आहे ENTREPRENEUR म्हणजेच एंटरप्रिन्युअर उद्योजक. उद्योजक कोणास म्हटले जाते? उद्योजक अनेक लोकांनी वेगवेगळ्या त्यांच्यानुसार मोठ्या लोकांनी त्यांच्या व्याख्या केलेल्या आहेत, त्याचे डेफिनेशन्स केलेले आहेत, ते आपण समजून घेऊया. उद्योजक एंटरप्रिन्युअर अनेक अभ्यासकांनी उद्योजकांच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. जसे की गार्डन बी बेटी म्हणतात, दुसऱ्याने उभारलेल्या संघटनेच्या जाळ्यात स्वतःस न गुरफटता ज्या व्यक्ती स्वतःचे संघटन उभारतात आणि त्यामुळे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखतात, अशा कुशल संयोजक व्यक्ती म्हणजे उद्योजक. तर मॅक्लिलँड म्हणतात, नवीन कल्पना साकार करण्याची युयुत्सु प्रवृत्ती आणि कठोर उपाययोजना शोधून काढण्याची क्षमता या गुणांचा संगम असणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक. तर प्राध्यापक बेल विल्स म्हणतात, उत्पादनास पोषक असे विशिष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवृत्त करणे किंवा त्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण करणे म्हणजे उद्योजकता होय. स्वतःचे जग निर्माण करण्याची जिद्द किंवा निर्णयक्षमता ज्यांच्या अंगी असते तोच उद्योजक असे बर्नार्ड शो असे म्हणतात. तर हिगिन्स यांची डेफिनेशन आहे, गुंतवणूक करण्याची व त्यायोगे उत्पादन करण्याची संधी मिळवणे, नवीन उत्पादन प्रक्रियेची जबाबदारी घेण्यासाठी व्यवसायाचे संघटन करणे, भांडवल उभारणे, मजूर मिळवणे, कच्च्या मालाच्या पुरवठ्याची व्यवस्था करणे, नव्या पद्धती व नव्या वस्तू बाजारात आणणे, कच्च्या मालाच्या नवनव्या जाती शोधून काढणे आणि व्यवसायाचे रोजचे व्यवहार व्यवस्थितपणे चालावेत यासाठी उत्कृष्ट व्यवस्थापन मिळवणे म्हणजेच उद्योजकता होय. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास उपक्रमशीलता व योजकता या मुख्य गुणांसह धाडस, बुद्धिमान इत्यादी अनेक गुणांचा सुयोग्य वापर करून व्यक्तीने उद्योगांची उभारणी करणे यालाच उद्योजकता असे म्हणतात. Now we will see the main qualities of an entrepreneur. उद्योजकांची मुख्य गुणवैशिष्ट्ये पाहूयात. The qualities of entrepreneur. सर्वात पहिला गुण म्हणजे स्वतंत्र विचाराचा असतो. स्वतंत्रतेची त्याची मूळ प्रवृत्ती असते. दुसरं गुणवैशिष्ट्य स्वतःच्या स्वप्नांबाबत जागरूक असतो. ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सतत धडपड करत असतो. तिसरं गुणवैशिष्ट्य कुठलेही आव्हान स्वीकारून त्याला भिडण्याची त्याची तयारी असते. नंबर 4 धाडसी असतो. त्याला मळलेल्या वाटांऐवजी म्हणजे कॉमन रूटऐवजी सतत नव्या वाटा खुणावतात. नंबर 5 उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा असतो. नंबर 6 प्रचंड आत्मविश्वासाने वावरत असतो. 7 सतत पुढाकार घेण्याची प्रवृत्ती असते. 8 समंजस आणि स्वयंप्रेरित असतो.
ही होती उद्योजकाची मुख्य गुणवैशिष्ट्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण यशस्वी उद्योजकांची लक्षणे, गुणवैशिष्ट्ये तसेच इन्स्टिट्यूशनल असिस्टन्स म्हणजे संस्थात्मक सहाय्यता तसेच स्मॉल स्केल याच्याबद्दल, लघुउद्योग यांची माहिती घेऊया. त्यांना लागणाऱ्या आर्थिक संस्थांबद्दल, मदत करणाऱ्या आर्थिक संस्थांबद्दल यांची माहिती घेऊया. धन्यवाद.